काय केलं विशेष नाथांनी? भक्ती होती, श्रद्धा होती, समर्पण होतं, परंपरेचं पुण्य होतं, हे सगळं खरं आहे. पण विशेष म्हणजे नाथांच्या चरित्रामध्ये शांती होती. किती शांतता होती बरं. एक यवन तर नाथाच्या अंगावर, अंगावरी तुंगाला नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा थुंकला. हे ऐकलंय ना आपण, 108 वेळा थुंकला. मला सांगा, 108 वेळा थुंकणं सोपं आहे का? प्रयोग करून पहा तुम्ही कीर्तन झाल्यावर. किती वेळा थुंकल माणूस? 2 वेळा, 10 वेळा, 5 वेळा, 20 वेळा. जास्त वेळेस थुंकू शकत नाही माणूस. पण ते पान खायचं आणि पिचकारीनात एवढी थुंकी तरी कुठून आली काय कुणास ठाऊक त्याच्यात तोंडात. पान खाऊन नरस करायचं, नाथांच्या अंगावर पिचकारी मारायचं, जाणीवपूर्वक थुंकायचं. नाथांनी आपल्या अंगावर कोण थुंकलं हे सुद्धा पाहिलं नाही. आपल्या अंगावर चुकून थुंका येऊ द्या, डोळे फाडून पाहतो, दिसत नाही का असं म्हणतो आपण लोकांना. पण नाथ महाराज अंगावर थुंकी पडली की गोदावरीमध्ये यायचे. जिथं आपण बसलो गोदावरीमध्ये यायचे, स्नान करायचे, पुन्हा जायचे नाथ महाराज. तो विडा चावून तयारच ठेवायचा. दिवसभर थुंकतच राहिला. नाथ महाराज स्नानच करत राहिले. शेवटी थुंकणाऱ्याला दिवस मावळल्यावर त्याला डोक्यात आला, अरे दिवसभर आपण एकच कार्यक्रम केला, पर ते का थुंकत होतं? त्याला थुंकण्याचे पैसे मिळणार होते. म्हणजे दृष्ट लोक संतांना कशा पद्धतीने त्रास देतात. 108 वेळा थुंकला. दिवसभर थुंकतच होता. शेवटी वैतागून खाली उतरला. म्हणे एवढं थुंकतोय तरी या बाबाला रागच येत नाही. नाथाला राग आणण्याचे पैसे मिळणार होते त्याला. नाथ महाराजांच्या पाया पडायला लागला. तोंड सडलं त्याचं. नागिनीचं पान एकदाच तोंडात चावून आपण खाल्लं तर आपल्या तोंडामध्ये थोडंसं गरमपणा झाल्यासारखा होतो. तोंड कोरडं पडतं, बरोबर? नागिनीच्या पानानं. नागिनीच्या पानामध्ये खूप मोठी अशी चेतना आहे. नागिनीचं पान तोडून असंही पाण्यात टाका, त्याचं देठ बरोबर उत्तर दिशेला जाणार, कसं जरी टाकलं तरी. तो आणि अंगातल्या ज्या आपल्या मसल्स आहेत, आपल्या अंगामध्ये ज्या शिरा आहेत, नागिनीचं पान खाल्ल्यानंतर सुप्त नसा आपल्या तेजस्वी म्हणजे ऊर्जा आल्यासारखी होते. माणसाला थोडी तरतरी आल्यासारखी होते. चहा पिल्यानंतर माणसाला जशी तरतरी येते ना, तर पान खाल्ल्यानंतर सुद्धा माणसाला थोडीशी चार्जिंग झाल्यासारखी होते. खूप त्यानं पानं खाल्ली, नाथाच्या अंगावर थुंकला. शेवटी तोंड सडलं,
ते नागिनीचं पान आहे, तोंडात आग झाली, तोंड सडलं, खाली उतरला, नाथांच्या पाया पडायला लागला. नाथ महाराज म्हटले, बाबा माझ्या पाया पडू नको, मलाच तुझ्या पाया पडू दे. हे जमल का आपल्याला? जमल काय? खरंच प्रामाणिक आहे तुम्ही, सांगितलं तुम्ही नाही जमणार, हे जमणार नाही आपल्याला. पण नाथ म्हणतात मलाच तुझ्या पाया पडू दे. म्हणे कशामुळे नाथ महाराज? थुंकून मी तुमची विटंबना केली, मी तुम्हाला त्रास दिला, आणि तुम्ही म्हणताय की मलाच तुझ्या पाया पडू दे. नाथ महाराज म्हणतात, अरे भल्या माणसा, मी मुलखाचा आळशी माणूस आहे, दिवसातून एकदा गोदावरीचं स्नान करतो, पण तुझ्यामुळे मला 108 वेळा स्नान घडलं, म्हणूनच मला तुझ्या पाया पडू दे. नाथ महाराज साध्या साध्या गोष्टी करत गेले आणि आपल्या सगळ्यामध्ये ते श्रेष्ठ ठरले. नाथांनी त्यांच्या जीवनात एकच गोष्ट केली की रागावर ताबा मिळवला. लक्षात घ्या, 6 विकार आहेत, 6 विकार. त्या 6 विकारामध्ये प्रत्येक संतानं एका एका विकाराचं असं काही विश्लेषण केलं किंवा त्याच्यावर ताबा मिळवला की त्या गुणानं ते जगामध्ये जगविख्यात झाले. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. त्याच्यामध्ये क्रोध म्हणजेच राग. त्या रागावर नाथ महाराजांनी ताबा मिळवला. राग आपल्यामध्येच निर्माण होतो, पण आपल्या ताब्यात राहतो का? आपला राग आपल्या ताब्यात आहे का? नाही. पण नाथांनी रागावर ताबा मिळवला. रागच येत नव्हता नाथ महाराजांना. मग आपण आपलं घरदार 5-6 दिवस झाले असतील तुम्ही निघालेले, 5 दिवस तरी कमीत कमी 4 ते 5 दिवस इथं यायला लागले असतील. मग आपण घरदार सोडून पैठणला येतो, 2 दिवस इथं राहतो, 3 दिवस पायी चालतो. इथं घरून निघाल्यापासनं 24 तास आपलं भजन चालू असतं, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. मग या दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यापाठीमागे आपल्या सगळ्यांचा उद्देश एकच असला पाहिजे की नाथ महाराज आम्हाला सुद्धा तुमच्यासारखा रागावर ताबा मिळू द्या. पण खरंच सांगा, ज्या नाथांच्या वारीसाठी आपण येतो, किती लोक रागावर ताबा मिळवून घरी जातात? एक तरी हात वर झाला पाहिजे तरच वारी सक्सेस. किती लोकांनी रागावर ताबा मिळवला? परीक्षा घेतल्या जाईल जर हात वर झाला तर. एकही हात वर होत नाही. षष्टीचा उद्देश हा आहे की आपण रागावर ताबा मिळवायचा. इथून आपण रागावर ताबा मिळवून जायचंय. पण आपण ते घेऊन जात नाही. आपण लाटणं, पोळपाट, घोंगड्या, ते चाटू. आता नाही ते उन्हाळ्याच्या कुरड्या पापड्या आल्याच आहेत ना आता. ते चाटू ते काही गावाकडे भेटत नाही का बरं? पण काय महिलांच्या हौस, ते इथूनच घेऊन जाणार. हे घेऊन जातो आपण. पण आपल्याला इथून काय घेऊन जायचंय की नाथांनी जसा रागावर ताबा मिळवलाय तसा आपल्याला रागावर ताबा मिळवायचा आहे. एवढी गोष्ट केली तर खरंच नाथांची कृपा आपल्यावर झाली. आणि पण आपण काही रागावर ताबा मिळवत नाही. एक बाई आपल्या मालकाला म्हणत होती, मला पण जत्रेला येऊ द्या, मला पण यायचं पैठणच्या जत्रेला. तो म्हटला, तुला कोण सांभाळणार? ती म्हटली, मी सारं सांभाळते. तो म्हटला, ठीक आहे, मी सुद्धा तुला सांभाळतो, लेकरं सांभाळतो, पिशवी सांभाळतो, कपडे सांभाळतो, सगळं सांभाळतो. ती म्हटली, मग माझी काय जबाबदारी? तो म्हटला, तू फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो. याचा अर्थ काय? आपला राग आपल्या ताब्यात नसल्यामुळे आपलीच माणसं कधी कधी आपल्याला असं बोलतात. आता तुम्ही पैठणमधून घरी जाणार आहेत तर उद्यापासून मालकाला भांडायचं, षष्टी संपल्यानंतर मालकासोबत भांडण काढायचं नाही सुद्धा म्हणत नाहीत. मी काय घ्यायचं आता नेमकं? चला प्रयत्न तर करू आपण. आपल्यामध्ये 100% नाही बदल होणार, पण थोडा तरी आपल्याला प्रयत्न करायचा. नाहीतर खूप वाऱ्या केल्या, जर परिवर्तन नाही झालं तर उपयोग नाही होणार.
पण नाथांची कृपा आपल्या सगळ्यांवरती झालीच पाहिजे. आपण घरदार परिवार लेकरं बाळं सगळं सोडून दिंडीमध्ये सहभागी झालो. चला, माझा मूळ विषय असा आहे की रागावर ज्यांनी ताबा मिळवला ते माझे नाथ महाराज आहेत. नाथ महाराजांचं वैशिष्ट्य, विश्वाचा मालक 36 वर्ष नाथांच्या घरी राबतोय. 36 वर्ष. एवढा देव कोणत्या संतांच्या घरी राबला नाही, कोणत्या संताकडे नाही. कशानं राबला असेल बरं? भक्तीच्या ऋणानं. नेमकं काय ऋण होतं? तर नाथांच्या पूर्वजाचं कर्ज देवावर होतं. कसं काय होतं? तर नाथांचे पूर्वज भानुदास बाबा, त्यांना जेव्हा कळालं की पंढरीचा विठोबा पंढरपुरात नाही, भानुदास बाबा दिंडी घेऊन निघाले पंढरपूरला. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. स्नान करुनिया भिवरे, स्नान करुनिया संतपद धूळ शिरी लावू, संतपद धूळ शिरी लावू. जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. भानुदास बाबा पंढरपूरला गेले. पाहिलं तिथं देव विटेवर नाही. देव गेला होता कर्नाटकामध्ये. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय देवाला घेऊन गेला होता. भानुदास बाबा गेले. सगळे भक्त म्हटले आपल्या देवाला वापस आणा. भानुदास बाबा गेले. चुकून राजाकडनं भानुदास बाबांचा अपमान झाला. देवाला सगळं सहन होतं पण भक्ताचा अपमान सहन होत नाही. आणि मग भानुदास बाबाच्या सोबत देव आला. पंढरीच्या विटेवर देव उभा राहिला. देव उभा राहिल्यानंतर सगळे वारकरी नाचायला लागले, तुळशी डोलायला लागल्या, विणा वाजते, वारकरी पाऊल खेळतात. एवढं उल्हास आहे. आनंदानं सगळेजण नाचायला लागले. वारकऱ्यांचा तो उल्हास, ते नाचणं पाहून देवाच्या डोळ्याला अश्रू आले. अरे, या सगळ्या प्रेमसुखाला सोडून मी तिकडे जाऊन बसलो. माझे वारकरी माझ्या आठवणीमध्ये रडत होते, तडफडत होते. पण भानुदास बाबा, पुन्हा तुम्ही मला माझ्या माणसामध्ये आणलं. जसं कळपातलं एखादं हरिण चुकावं, त्याची अवस्था कशी होते तशी देवाची अवस्था झाली होती. आणि मग भगवान परमात्मा विटेवर उभे राहिले. वारकऱ्यांच्या डोळ्यातले आनंद अश्रू पाहून देव सुद्धा रडायला लागला. देव म्हटला, भानुदास बाबा, तुम्ही मला दाखवली माझी पंढरी, याची परतफेड मी करीन तुमच्या घरची चाकरी. देवानं शब्द दिला, पण शब्द पूर्ण करायला मध्ये 2 पिढ्या गेल्या. 4थ्या पिढीला भगवान परमात्मा नाथांच्या घरी राबला. हे ऋण होतं नाथांच्या पूर्वजांचं देवावर. त्या ऋणातून उतराई होण्यासाठी भगवान परमात्मा नाथांच्या घरी राबतोय. नाही तर हा काही कुणाचं फुकट काम करायला रिकामा वाटतो का तुम्हाला? होय, नाही ना. हा काही फुकट कोणाचा काटा सुद्धा काढत नाही. खरं सांगते, तुम्हाला सांगते, तुम्ही काही कोणाला सांगू नका. हा फुकट कोणाचा काटा सुद्धा काढत नाही. पण नाथांच्या घरी राबला त्याचं एकच कारण,
पूर्वजांचं ऋण फेडण्यासाठी भगवान परमात्मा तिथे त्यांच्याकडे राबतोय. विश्वाचा मालक नाथ महाराजांच्या घरी राबतो असे महान संत नाथ महाराज. त्यांच्या समाधी सोहळ्याचा पर्व काळ. नाथ महाराज तर असे संत आहे, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ, काळ देहासी आला खाऊ. आम्ही आनंदी नाचू गाऊ, आम्ही आनंदी नाचू गाऊ, काळ देहासी आला खाऊ, 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 काळ देहासी आला खाऊ. काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ. नाथ महाराजांनी देह ठेवला, चौघाच्या खांद्यावर निघाले. चारच असतात ना, झोपल्या का काय? चारच असतात. चौघाच्या खांद्यावर निघाले. एक बाई आपल्या मुलीला वाटी लावत होती. याच पैठणमध्ये घडलेली घटना आहे. नवीन लग्न झालेलं पुरीचं बाई माणसाचा खूप जीव असतो लेकीबाडीमध्ये, आणि तिला नवीन सासरी वाटी लावायचं, मग गल्लीतल्या आया बाया, मग त्या बाईचं रडणं, नाक पुसणं, डोळे पुसणं. तिला फक्त वाटी लावेपर्यंत, वापस आली का लगेच भजे खाते, जिलेबी खाते, पण तोपर्यंत तिचं असतं. मग सासरी वाटी लावते, तेवढ्यामध्ये नाथांची प्रेतयात्रा निघालेली. ती बाई म्हणते, बाई माझ्या मुलीला मी सासरी वाटी लावते आणि या ब्राह्मणाला आजच मरायला आलं होतं का? काय म्हणते, या ब्राह्मणाला आजच मरायला आलं होतं? नाथांना कळालं की आपल्या जाण्याची अडचण झाली लोकांना. म्हणजे लोकाला कशाची अडचण होईल सांगता येत नाही. आपल्या जाण्याची अडचण झाली. नाथ महाराज उठूनच बसले. कुठं? चौघाच्या खांद्यावर. नाथ महाराज उठून बसले. नाथ महाराज म्हणतात, बाई तुझ्या मुलीला वाटी लाव, मी नंतर मरतो. हे आपल्याला जमणार नाही. बरं, कदाचित कल्पना करा, एखादं प्रेत जर एका खांदेकऱ्यांच्या खांद्यावर उठून बसलं तर खालचे खांदेकरी नीट राहतील का? आणि ते प्रेत जर घरी गेलं आणि त्यांना घरच्या लोकांना म्हटलं मी आलोय, घरातले नीट राहतील काय? कोणी नीट राहणार नाही. म्हणजे मेलं ना त्यानं खरंच जावं, वापस येऊ नये. लोकांची टेंडन्सी नाही राहिली आता, म्हणजे घाबरून जातात लोक. नाथ महाराज निघाले. ते खालचे खांदेकर हातपायच गळाले त्यांचे, जागर चक्रा येऊन पडले. ते पहिल्यांदाच घडली असली गोष्ट. पुन्हा नाथ महाराजांनी काही दिवसानं देह ठेवला, चौघाच्या खांद्यावर निघाले. चौघाच्या खांद्यावर जाताना नाथ महाराज चालले, पण मला वाटतं भावकी असते खांद्यावर घ्यायला. तर त्या भावकीला गर्व झाला. भावकी म्हटली, हा माणूस वारकरी, टाळकरी, विनेकरी, पहारेकरी यांच्यातच राहिला. याला पाहुणा कळाला नाही, याला रावळा कळाला नाही, आणि आता आपल्याशिवाय पर्याय आहे का? त्यावेळेला भावकीनं नाथांना हिनवलं. पण आज नाथांचे एवढे पाहुणे आहेत की मोजायला संख्या कमी पडेल. एवढे पाहुणे रावळे, एवढे वारकरी, एवढे टाळकरी, एवढे कीर्तनकार जमा झालेत नाथांच्या सोहळ्याला. हिनवायचं नाही कधी कोणाला. तर नाथांना ते म्हणतायत की आले का ते वारकरी खांद्यावर घ्यायला? नाथांना कळालं. बरं, नाथ महाराज लगेच उठून बसले. ते खालचे तत मम मम करायला लागले, लट 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 कापायला लागले. नाथ महाराज म्हणतात, भावकी मला काही तुमच्या खांद्यावर जायचं नाही. नाथांनी दोरा तोडल्या आणि खाली उतरले. काही तर चक्र येऊनच पडले. नाथ महाराज चालत आले गोदावरीमध्ये. इथेच नाथांनी गोदावरीमध्ये जाऊन जलसमाधी घेतली. असं कुणी सांगतं की तिथून कमळाचं फूल आलं, कुणी म्हणतं तुळशी आणि फुलं आली. त्याची समाधी आहे आता. काय अगाध लीला आहे नाथ महाराजांची. नाथांनी काळावर सुद्धा ताबा मिळवला. काळानं एकदा जबड्यात धरलं तर तिथून सुटणं सोपं आहे का? अद्भुत आहेत नाथ महाराज. नाथ महाराजांनी काळावर जय मिळवला नवल नाही, काळाचा बाप नाथांनी ताब्यात ठेवला. हे नाथांचं वैशिष्ट्य. त्याच नाथांच्या समाधी सोहळ्याच्या महापर्व काळावर आपण एकत्र आलो. नाथांची कृपा आपल्या सगळ्यांच्या जीवनात घडावी. आणि खरंच
नाथाच्या दरबारात जे जे येतात ना, नाथ महाराज कधीच त्यांना रिकाम्या हातानं वापस पाठवत नाही. कारण त्या काळात लोकांनी भागवत रामायण ऐकायला यावं म्हणून नाथ महाराज रोज वाटीभर साखर द्यायचे. जर ऐकणाऱ्याला वाटीभर साखर देत होते तर आपल्याला रिकाम्या हातानं कसं पाठवतील? आपल्यालाही काही ना काही प्रसाद आशीर्वाद नक्कीच नाथांचा प्राप्त होणार. आमची योग्यता नाही की आम्ही इथे उभं राहून कीर्तन करावं. आम्ही काही कुठे आळंदी पंढरपूरला शिकायला गेलोच नाही. पण नाथांनी आज आम्हाला कीर्तनाच्या व्यासपीठावर उभं केलं, कथेच्या गादीवर बसवलं. ही नाथांचीच कृपा आहे. एक अनुभव सांगते. पहिल्याच वर्षी दिंडी काढली होती आपण चकलंबा ते पैठण, आणि एक कुत्रा होता मठावरती, तो चावायचा कोणाला पण. आणि आमच्या आईचं तर ते दिंडी म्हटलं की काही सुचतच नाही, चला दिंडीला सगळेजण. आमचे वडील म्हटले अगं दिंडीला जाऊ आपण, पण या कुत्र्याचं काय करायचं, कुत्रं चावल आपल्या पाठीमागं लोकांना. आई म्हटली त्याला पण घेऊ दिंडीला. आता कुत्रं कुठं असतं का दिंडीला? पण आमची आई भोळी, ती म्हटली कुत्रं पण घ्यायचं दिंडीला. कुत्रं घेतले. कुत्रं साऱ्या रस्त्यानं आमच्या सोबत चाललं. भानुदास एकनाथ करत दिंडीमध्ये. आता त्याचे ते त्याच्या जातीचे भेटलं त्याच्यावर तुटून पडायचे ते, तेव्हा ते दिंडीतलं पाहिजे. तेवढ्या वेळेत दिंडीतलं पाहिजे आणि मोकळं मैदान दिसलं सगळ्यात पुढं पडायचं. आलं पैठणमध्ये, सत्य घटना आहे. चावणारं कुत्रं दिंडीमध्ये आलं आमच्यासोबतच राहिलं. कदाचित मामा तुम्ही होते काय की तेव्हा आमच्यासोबत. तर तिथे जिथे ठेपा आहे गोडाऊनमध्ये तिथे थांबलं. ते कुत्रं आमच्यासोबत थांबलं. षष्टीच्या दिवशी पहाटच प्रदक्षिणेला जातात ना, गर्दीत आम्ही शिरत नाही. षष्टीच्या दिवशी पहाटेच प्रदक्षिणेला निघालो तर त्यानं पण आमच्यासोबत प्रदक्षिणेला, ते झोपलंच नाही, आमच्यासोबतच प्रदक्षिणेला. आम्ही गोदावरीत आलो होतो, त्यानंही पाण्यात पाय बुडवली. आम्ही आतल्या नाथाचं दर्शन घेतलं तर त्यानंही तिथं गेलं. आम्ही बाहेरच्या नाथाला आलो, त्या कठड्यावर हात देऊन लोक पाया पडत नाही का, तिथं त्यानं पाय असे त्याचे पुढचे पंजे ठेवले. लोक त्याला हुसकावत होते, पण आम्ही म्हणायचो येऊ द्या. आम्ही थोडंसं गर्दी कमी असताना आल्यामुळे त्याचं पण साधलं. जिथं जिथं दर्शनाला जातात अगदी दत्तापर्यंत सगळीकडे त्यानं आमच्यासोबत दर्शन घेतलं. दिंडी पूर्ण झाली, काला झाला, त्याला गाडीत टाकलं मी माझ्या. ते काय ते आम्हीच गाडीत बसून गेलो, ते कशाला पायी येतं, ते पण आमच्यासोबत गाडीतच बसलं. आम्ही चकलंब्याला गेलो आणि त्याला घरात म्हणजे मठात सोडलं. त्याच्यानंतर ते कधीच कोणाला चावलं नाही. ही सत्य घटना आहे, आत्ताची घटना. याला काही खूप वर्ष झालेत असं नाही, त्याची साक्षीदार मी स्वतः आहे. काळ्या रंगाचा कुत्रा चावतोय, पण पैठणची वारी केल्यानंतर तो जर शांत होतो, एक प्राणी शांत होतो, तर आपल्यावरती नाथांची कृपा का होणार नाही? हे मला का सांगायचं तुम्हाला? नाथांचा महिमा नागाद आहे. नाथांच्या दरबारातून कोणी रिकाम्या झोळीनं कधी जात नाही. बस आलात ना इथे तर नाथांना एकच मागायचं, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून येते. नाथांना विनंती करायची. आपण नाथांच्या दारात आलो ना, नाथांना प्रार्थना करायची. नाथ महाराज जशी नाथ महाराज ईश्वराकडे प्रार्थना करतात, आमचं मन सत्कर्मात चांगल्या कामात लागू दे, देवा माझे मन लागो तुझे चरणी. चरणावरच का मन लावायचं बरं देवाच्या? देवाचे चरण कसे आहेत? समान. विटेवरी ज्याची पाऊले समान. देवाची नजर सरळ आहे, पाऊलं समान आहेत. याचा अर्थ असा आहे, सरळ नजर आणि समान पाऊलं हे देवाचं लक्षण आहे. मग ज्या माणसाचं मन देवाच्या चरणावर लागल त्याचं सुद्धा पाऊल कधी वाकडा पडणार नाही, नजर वाकडी पडणार नाही. ज्याची नजर वाकडी पडत नाही, पाऊल वाकडा पडत नाही, तो माणसातला देव होत असतो.